एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अहो नाही सानेबाई, मी पण येणार आहे की नाटकाला. हो हो, भेटू भेटू भेटू, चाल. सायले, अगं काय ग, तुझे हात अगदी साई सारखे मऊ आहेत ग, बरं वाटतंय. मला पण तुझा गोड चेहरा पाहून खूप बरं वाटतंय. हे सायले, अगं तुझा वाढदिवस आलाय ना जवळ, काय पाहिजे तुला? मला गिफ्ट देणार आहेस? पायी दबते म्हणून गिफ्ट देणार आहेस, तर मग हात आणि डोकं पण चेपून देऊ का? अगं नतद्रष्ट करते, चांगलं विचारलं तुला तर आजीला शेंड्या लावतेस काय? शेंड्या नाही का आजी, पण माझ्या बर्थडेला अजून 1 अख्खा महिना आहे. हो मग काय झालं? आता बघ, एखादा सोन्याचा दागिना बनवायचा म्हटला तर तेवढा वेळ लागणारच ना. वाव, आजी तू दागिना करणार आहेस? हो, अगं मग करायलाच पाहिजे ना, आता तुझाच नंबर आहे ना. नाही म्हणजे बघ, आता 1-2 वर्षात बार उडवायचा म्हटलं मग तयारी पाहिजे ना आपल्याकडून. मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, हल्ली कुठलाही विषय नाही याच म्हणणार काय तुम्हाला कळतच. सॉरी. बर मी काय म्हणते सायल्या, माझी बोरमाळ मोडूया आणि मस्त गोष्ट करूया. नको आजी, तुझी बोरमाळ तुलाच राहू दे, आणि तसंही तू घालतेस की नाही कधी कधी. अगं पण मला मेलेल्या म्हातारीला कशाला हवेत दागिने? आता माझ्या नातींनी घातले तर मला आनंद होईल ना. मी काय म्हणते, बघ छानशी अशी चेन करूया आणि त्याच्यात नाजूक असे लॉकेट बनवूया. दिसेल नको, पण आई आणि काकू रागवतील ना. आता त्या कशाला रागवतील, घरातलं सोनं घरातच राहणार आहे ना. हा फक्त आता घडणावर तेवढी लागेल. मी काय म्हणते, तू आपल्या सोनाराकडे जाऊन डिझाईन बघून ये ना. अगं आपला सोनार कशाला आजी, तो परवा आपल्याकडे ज्वेलर आला होता ना, त्याच्याकडे असले भारी डिझाईन्स आहेत ना. सायली, आपल्याकडे ज्वेलर आला होता कधी? कोणी बोलवला होता त्याला? नाही आजी, म्हणजे हो नाही, म्हणजे मला तसं वाटलं आजी. सायली, तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? आपल्याकडं ज्वेलर येऊन गेला म्हणालीस, ते तुला वाटलं म्हणून? त्याच्याकडची डिझाईन चांगली होती असं म्हणालीस, ते तुला वाटलं म्हणून? आजी सॉरी, मी चुकले. कानफाट फोडीन, खोटं बोलीस पुन्हा तर. आजी मी खरंच सांगते, आता तो ज्वेलर आला होता आपल्याकडे. कोणी बोलावला होता त्याला? सायली, ललिता काकूंनी. बाप रे, त्यांनी ज्वेलर बोलवलं होता? कोण होता तो? काय प्रकार आहे हा? ते नाही माहित, पण त्यांचं नेहमीच होतं असं म्हणाल्या त्या.
आजी तू रागावू नकोस ना ग. आपण काहीच नाही घेतलंय त्यांच्याकडून. मग कशाला आला होता तो इथं हवा पाण्याच्या गप्पा मारायला? ही मोठी गोष्ट घडली घरात, आता कुणी सांगितलं सुद्धा नाही. त्या का आल्या होत्या आणि इतके दिवस राहण्यामागचा त्यांचा हेतू काय होता? एकतर आपल्या घराची घडी विस्कटायची, नाहीतर आपल्या जीवावर मजा मारून घ्यायची. हे झालंच ग, पण आजीना मूळ हेतू काहीतरी वेगळा असणार. म्हणजे एवढ्याशा कारणासाठी त्या एवढा मोठा धोका नाही उचलणार. काहीतरी मोठं कारण असणार. सायली, मी तुला काय विचारते? कशासाठी आला होता तो? आजी ते स्वानंदीला मंगळसूत्र घ्यायचं होतं ललिता काकूंना, म्हणून त्यांनी बोलवलं होतं. घरात आणखी कोणाकोणाला माहितीये? ललिता, काळजी करू नकोस, मी इकडे किल्ला लढवतोय. तू सांगितलेल्या कामाला चालू आहे. हो, त्या ठाकूर देसाईच्या केबिन मध्येच आहे. त्याची पूजा संपली ना की बोलतो त्याची काय. हा, संपत आली पूजा, तुला नंतर फोन करतो. बोला. मिस ठाकूर देसाई. महेंद्र ठाकूर देसाई. मी डायरेक्ट मुद्द्यातच बोलतो. प्लीज, आणि मलाही जास्त वेळ नाही. वसंत देशपांडे, इन्कम टॅक्स कमिशनर, त्यांच्या अतिप्रामाणिकपणाचा तुम्हाला खूप त्रास होतो असं कळलं. त्यांना ताब्यात घ्यायचे तुम्ही प्रयत्न केलेत तेही कळलं. या बाबतीत मी तुम्हाला मदत करू शकतो. अहो, ज्वालामुखी आहे तो माणूस. समोर उभं राहिलं ना तरी अंगाला चटके लागतात. ते तुम्हाला, आम्हाला नाही. आमच्या समोर ते हात बांधून असतात. का बरं? तुम्ही आंबेखाना ठाकूर देसाई, बाठा कशाला मोजताय? मी तुम्हाला मदत करू शकतो, हवी असेल तर. ठीक आहे, पण त्या बदल्यात तुम्ही काय घ्याल? अशी माणसं आवडतात मला, तावरनं ताकभात ओळखणारे. त्याला फारशी अक्कल लागत नाहीच आहे. आणि सरकारी कर बुडू पाहणाऱ्या माझ्यासारख्या बिझनेसमनला मदत करणारा माणूस हा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नक्कीच असणार नाही, एवढं कळतं मला. गेले 30 वर्ष हेच काम करतोय मी. कुठलं काम? बिझनेस की कर बुडवायचं? दोन्ही. हा, आता देशपांडे साहेब आल्यापासून जरा कठीण झालंय. ठीक आहे, बोला तुमची किंमत. त्या देशपांड्यांना म्हणे तुम्ही ब्लँक चेक बिक द्यायला तयार होतात. नाही नाही, मला ब्लँक चेक नकोय. एक ठराविक रक्कम कॅश दिली तरी चालेल. आज ललिता इथे हवी होती हे बघायला. थांबा. लक्षातील इतका अधाशेपणा करू नये माणसाने. विश्वास उडण्याची शक्यता असते. नाही नाही, मला फक्त एक बंडल दिलं तरी चालेल. पहिले आयडिया सांगा. मी तुमचं काम खात्रीने करणार आहे.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला देणाऱ्या नोटांचे नंबर लिहून ठेवू शकता. देशपांडे तत्वाने जगणारा माणूस आहे. अशी लोक तत्वासाठी मरणही पत्करू शकतात. त्यांना हलवणं सोपं नाहीये. त्याची काळजी तुम्ही नाही करायची. आता ते देशपांड्यांनाच नाही, त्यांच्या अख्ख्या घराला ओळखतो मी. त्या पूर्ण कुटुंबाला प्रामाणिकपणाचा किडा चावलेला आहे. आणखी कोणाला माहिती आहे ही गोष्ट? सायली, मी काय विचारते? ललिताबाईंनी फक्त तुलाच सांगितली होती का? नाही आजी, मलाच माहितीये फक्त, बाकी कोणालाच नाही माहित. सायली, तू लहान आहेस का? हा? अगं, कुणाच्या नादी लागावं आणि कुणाला किती अंतरावर ठेवावं हे समजत नाही तुला? चल, मला तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाहीये. आजी, आई, मला जरा बोलायचंय. तिला आधी माझ्या डोळ्यासमोरून जायला सांग. आजी, चल. आई, सायली, मला वाचवायला खोटं बोललीस ना बाळा? पण मी आता आईंशी अजून खोटं नाही बोलणार. सॉरी काकू, मी चुकले. नाही ग बाळा, खरं बोलणं कधीच चुकीचं नसतं. मी चुकले, तू नाही. काय चाललंय तुमचं? अंजली, आणि तिची समजूत काय काढतेस? आई, तुम्ही सायलीला उगीच रागवलं. तिचा काहीच दोष नाही, म्हणून तिची समजूत काढत होते. तो सगळा प्रकार मला माहित होता. म्हणजे अंजली, तू आणि ललिताबाईंनी आणखी काय करून ठेवलंय? स्वानंदीला द्यायचं गिफ्ट हे सरप्राईज गिफ्ट आहे असं ललिता ताईंनी सांगितलं, म्हणून तुम्हाला नाही सांगितलं. आई, कसलं गिफ्ट? मंगळसूत्र. मला हे सगळं माहित होतं. हे तुम्हाला कळलं तर तुम्ही माझ्यावर रागवाल, म्हणून सायलीने नाही सांगितलं. यार, तिचा काहीच दोष नाही. आई, जा बेटा, तू जा. सॉरी आजी. आई, तुम्ही माझ्यावर रागवा, पण मी अजून एक चूक केली. आणखी काय करून ठेवलंयस बाई? मी तुमच्यापासून, आपल्या घरातल्या सर्वांपासून एक गोष्ट लपवून ठेवली. त्या ओझ्याखालीच मी कितीतरी दिवस वावरते, पण आता मी दमले. आई, आता तुम्हाला सांगितलं ना की मला बरं वाटेल. हे बघ, हे शांत नको बघूच बाई. काय ते सांगून टाक. स्वानंदीसाठी जे मंगळसूत्र घ्यायचं होतं ते 60,000चं होतं, आणि ललिता ताईंकडे 30,000 होते. बाकीचे 30,000 त्यांनी, तू त्यांना दिलेस? त्या परत देणार आहेत आपल्याला. आई, 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 असं नका करू. आई, 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 माझं चुकलं ना. आई, मी तुम्हाला विचारायला हवं होतं.
हा संपदा, आपल्याला एका बाबतीत समझोता करून घ्यावा लागणार आहे. समझोता? आता काका तुम्ही पण मला अटी घालणार का? मी तुझा महागुरु आहे, विसरलेस? हो सॉरी. बोला, काय म्हणताय महागुरु? हा, तर तुला स्वानंदीचं नाक ठेचायचंय, मला ललिताचा तोरा उतरवायचा. करेक्ट आहे काका. म्हणजे खर तर आपल्या दोघांनाही, त्या दोघींनाही आपापली जागा दाखवून द्यायची. हे सगळं ठीक आहे, पण आपल्याच शेपटीभोवती गोल गोल का फिरताय? मुद्द्यावर या ना. हा, मी सांगतो तसं जर केलंस ना तर आपल्याला हवं तसं घडेल. काय करायचंय? फोनवर नाही बोलता येणार. सांगतो तिथे मला येऊन भेट. आणि बाहेर निघताना एक काळजी घे, वच्ची मावशी आजूबाजूला कुठे नाहीत ना हे बघ. का? काय त्या दबा धरून बसतात आणि डोळे मिटून दूध पिणाऱ्या बोक्याला जसे धरतात ना, तसे मागून येऊन मानगूट धरतात. असं नकोस तू, त्या लाय डिटेक्टर आहेत. आपण खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे त्यांना बरोबर कळतं. ओके. आई, अहो पण कुणाला सांगायचं नाही असं ललिता त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. पण मी तुम्हाला सांगायला हवं होतं आई. मला कळलंच नाही मी का आणि कशी याच्यात अडकत गेले. नंतर सुद्धा मी सगळ्यांपासून लपवून ठेवलं आई. मी यांच्याशी पण खोटं बोलले हो. मग त्याला कसं कळलं? माझं पासबुक अपडेट करायला गेले होते, तिथे कळलं तर मी FD फोडली म्हणून. मग यांनी विचारलं मला. आणि तू त्याला खोटं सांगितलंस? हो आई, मी त्यांच्याशी पण खोटं बोलले. मी सांगितलं माझ्या शाळेतल्या एका बाईंना पैशाची गरज होती, तिला मदत केली म्हणून. खोट्या बाईची 4 दिवसांची सोबत, पण त्यामुळं माझी सोन्यासारखी सून खोटं बोलली. आई आई, तुम्ही नका ना माझ्याकडे असं बघू, नका ना. मला खरंच खूप त्रास होतोय. मी खरं सांगते, मला तेव्हापासून अन्न गोड नाही लागत आहे. मनाला सल लागून राहिलाय आई. मी अनिताला सांगितलंय, पण या खोट्याचा माझ्यामुळे घरात प्रवेश झालाय. मला ते थांबवायचं होतं आई. आज माझं नाव लपवायला सायली खोटं बोलली आई. आज सायलीला खोटं बोलावं लागलं, उद्या अनिता खोटं बोलेल. मला चक्र थांबवायचं होतं आई. बरं झालं हे चक्र थांबलं, पण माझ्या डोक्यातलं चक्र एवढ्यात थांबणार नाही. जा, मी बघते काय करायचं. आई, वरून फोन. हॅलो हॅलो स्वानंदी, मी आजी बोलते ग. आजी, तुझा आवाज असा काय येतोय? काय झालंय? बाळा, तुझा अंदाज बरोबर ठरला ग. कुठला अंदाज? तुझी सासू इथं नुसतं आराम करायला नव्हती आली ग.
तिनं तिचा डाव साधला. अंजलीकडून 30,000 रुपये घेतले तिनं. काय? अगं 30,000? आणि कारण काय सांगितलं? तुझं मंगळसूत्र करण्यासाठी. मंगळसूत्र माझ्यासाठी? आजी हे सगळं काय? आणि माझ्या मंगळसूत्रासाठी माझ्याच आईकडून पैसे घेतले? बरं, आणि कुठे ते मंगळसूत्र? त्याला नाही ठाऊक ग, पण तुमचा ज्वेलर आला होता आपल्या घरी. आजी मला काही सुचत नाहीये. आई का वागताय तशा? आईच्या साधेपणाचा भोळेपणाचा फायदा घेतलाय त्यांनी.